आणि आता पाहूया संक्षिप्त घडामोडी। भक्तिरसाना चिंब झालेले वारकरी, टाळ मृदुंगाचा गजर, फडफडणाऱ्या भगव्या पताका आणि माऊली माऊली नावाचं जयघोष अशा चैतन्यमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। पहिला विसावा थोरल्या पादुका इथं केल्यानंतर माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होतीये। पालखीचा आजचा मुक्काम हा पुण्यामध्ये असेल तर तुकोबारायांच्या पालखीचा मुक्कामही पुण्यात असेल। पंढरपूर यात्रेदरम्यान होणाऱ्या अस्वच्छतेमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतं आणि संबंधित यंत्रणा याबाबत गंभीर नसेल तर पंढरपूर यात्रेत भाविकांना जायला बंदी आणावी का अशा कडक शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलंय। असीम सरोदे यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं सरकारची कानउघडणी केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई विकासाचा अजेंडा जाहीर केला। गोराई नरिमन पॉइंट दरम्यान कोस्टल रोड बांधण्याचं, मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील 911 एकर जागा ताब्यात घेण्याचं आणि रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान उभारण्याचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना दाखवलंय। मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री 3:30च्या सुमाराला एका 24 वर्षांच्या मुलाला भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने उडवल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय। मुलाचं नाव मयूर कदम आहे। हॉटेल ट्रायडंट समोरच्या रोडवर हा अपघात झाला। अपघातानंतर गाडी आणि चालक दोघेही फरार झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।